उत्तर प्रदेशमध्ये भीषण तीव्र वादळ येऊन तब्बल 117हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत 80हून अधिक जण जखमी झाले। उत्तर प्रदेशात अशा प्रकारचं तीव्र वादळ येऊन शेकडो जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच मोठी घटना आहे, ज्यामध्ये माणसं झाडाच्या पानांसारखी हवेत उडताना दिसली। मात्र यूपीत अशा प्रकारचं वादळ का आलं? वादळ येण्यामागचं कारण तरी काय? यापूर्वी 130 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं वारं वाहत वादळ आलं होतं का? यूपीतील हे तीव्र वादळ येण्यामागचं कारण तापमान म्हटलं जातंय का? जर यूपीत 45 अंश तापमानावर अशा प्रकारचं वादळ आलं, तर विदर्भात सध्या तापमान 46 अंशांवर पोहोचलंय। त्यामुळे महाराष्ट्रात अशी घटना घडू शकते का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। यूपीमध्ये अचानक 130 किलोमीटर वेगानं वारं वाहत जे वादळ निर्माण झालं ते तांत्रिकदृष्ट्या समुद्रात तयार होणारं चक्रीवादळ नसून अतिशय तीव्र थंडरस्कॉल होतं। चक्रीवादळ समुद्रावर तयार होतं आणि त्याला कमी दाबाचा केंद्रबिंदू असतो। उत्तर प्रदेशातील घटना मात्र जमिनीवरील तीव्र उष्णता, ओलावा आणि वातावरणातील अस्थिरतेमुळे तयार झालेल्या प्रचंड मेघगर्जनांच्या रेषेमुळे तयार झालं आणि ही घटना घडली। थोडक्यात जाणून घेऊ थंडरस्कॉल म्हणजे काय। थंडरस्कॉल म्हणजे मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अतिवेगवान वाऱ्यासह अचानक निर्माण होणारं तीव्र वादळ। गरम आणि थंड हवा एकमेकांवर आदळल्यानं वातावरणात अस्थिरता निर्माण होते आणि उंच ढग तयार होतात। या ढगांमधून अचानक जोरदार वारं, धुळीचं वादळ, पाऊस किंवा गारपीट सुरू होते। थंडरस्कॉलमध्ये वाऱ्यांचा वेग ताशी 80 ते 150 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकतो। उन्हाळ्यात उत्तर भारतात अशा प्रकारची वादळं अधिक प्रमाणात पाहायला मिळतात। यूपीतील हे तीव्र वादळ अचानक उन्हाळ्यात कसं तयार झालं सांगतो। सध्या उत्तर भारतात तापमान 45 अंशांच्या जवळ पोहोचलंय। त्यामुळे तीव्र ऊन पडतं आणि उन्हामुळे जमीन मोठ्या प्रमाणात तापते। तेव्हा जमिनीवरच्या भागातील हवा गरम होते। गरम हवा हलकी असल्यानं ती वर जाते आणि थंड हवा खाली येते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ढग तयार झाले। बंगालच्या उपसागरातून आलेला ओलावा, पूर्वेकडून मोठ्या प्रमाणात आलेली दमट हवा, डाऊन बस्ट आणि मायक्रो बस्ट ढगांमधील थंड हवा जोरात खाली आली आणि जमिनीवर आदळून सर्व दिशांना वेगानं पसरली। जेव्हा असं सुरूच असतं तेव्हा तीव्र वारे वाहायला लागतात। याच कारणामुळे यूपीत तीव्र वादळ आल्याची माहिती आहे। 2018 मध्ये देखील उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये असं वादळ आलं होतं। त्यावेळी यूपीमध्ये 70 ते 80 जणांचा मृत्यू झाला होता, तर राजस्थानमध्ये 35 ते 40 जणांचा मृत्यू झाला होता। सध्या हे बदलत्या हवामानाचा परिणाम पाहायला मिळतोय। आपला विदर्भ देखील प्रचंड तापला आहे। विदर्भात पहिल्यांदाच तापमान 46 अंशांच्या जवळ जाताना दिसतंय। त्यामुळे यूपी सारखी परिस्थिती विदर्भात देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। गोंदियात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। तसंच राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। भर उन्हाळ्यात वादळी वारे आणि अवकाळी पाऊस येत असल्यानं याचा परिणाम मान्सूनवर पाहायला मिळू शकतो। त्यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामावर होण्याचीही शक्यता आहे। मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे तापमानात अचानक बदल झाल्याची माहिती आहे। भविष्यात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भविष्यात अशा घटना घडूच नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे। अधिक डॉपलर रडार लावणं गरजेचं आहे। त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज येईल आणि वादळ येण्यापूर्वीच अलर्ट जारी केला जाईल। या वादळातून बचाव करण्यासाठी पक्क्या घरात आसरा घेतला गेला पाहिजे। उत्तर प्रदेशात आलेलं हे वादळ पारंपरिक चक्रीवादळ नव्हतं, ते प्रचंड ऊर्जा, ओलावा आणि वातावरणातील अस्थिरतेमुळे निर्माण झालेलं अत्यंत तीव्र असं थंडरस्कॉल होतं। काही तासात 117 लोकांचा मृत्यू झाला। हवामान बदलामुळे अशा घटना अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आतापासूनच काळजी घेण्याची गरज आहे।